ही लोक गोष्टी सांगतात, पण आपण त्याच्यावरती विश्वास कसा ठेवतो, आपण त्यांना एंटरटेन कसं करतो हेच मला समजत नाहीये. त्याच्या मुळाशी जायचं आपल्याला, पण ते जाताच येत नाहीये. का नेमका या अफवा पसरवल्या जातात, किंवा का आमच्या या दिव्यांगांच्याच माती ते मारल्या जातात गोष्टी. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच की दर महिन्यात त्या पेन्शन बाबतीत का इतक्या गोष्टी गोळा करून आमच्यापर्यंत वाढल्या जातात. म्हणजे ते ताट असतं ना, एखादं आपण जेवायला कुठेतरी गेलेलो असतो बघा, एक मेजवानी चांगली असते, एका कडेला शिरा ठेवलेला असतो, एका कडेला भात ठेवलेला असतं, पुऱ्या असतात, गुलाबजामुन असतं, परत स्वीटमध्ये काहीतरी वेगळं फ्रूटखंड असतं, भाजी 2-4 प्रकारची असते, परत सॅलड असतं, भरपूर अशा गोष्टी दिलेल्या असतात. पण त्या फक्त त्या मेनूच्या कार्डवर दिलेल्या असतात. पण त्या ज्यावेळेला आपण ऍक्च्युली ताटामध्ये घेतो किंवा ताट ते ऑर्डर करतो, त्यावेळेला त्या ताटामध्ये त्या गोष्टी नसतात. हे आपल्याला माहीत असतं, तरी सुद्धा आपण त्या ह्याच्यावरती फसतो. अगदी तसंच दिव्यांगांच्या बाबतीत होतंय. दिव्यांगांना कसं फसवलं जातंय हे आपल्याला समजतंय, पण तरी सुद्धा आपण ते फसवून घेतोय. हा खरं तर आपला मूर्खपणा आहे. खरं म्हणजे काय होतंय की दर महिन्यात त्या पेन्शन बाबतीत कित्येक गोष्टी पसरवल्या जातात, आणि त्या गोष्टी आपण ठरवतो, मानतो. त्या गोष्टी आपण फिक्स यांनी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्याच खऱ्या मानलं जातो आपल्याकडून. तर ते पहिला बंद करा. कारण बघा, दर महिन्यात तेच प्रॉब्लेम आहे. याही महिन्यात आता तेच प्रॉब्लेम झालेला आहे. मे महिन्याची पेन्शन कधी येणार, काय नाही येणार, कधी येणार, GR कधी निघाला, परिपत्र कधी निघालं, पेन्शन कधी वर्क झाली, सर्व्हर कधी डाऊन राहणार, हे सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. पण पेन्शन कधी आली हे तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. आणि आता तसंच याच ह्याच्यातून जून महिन्याचं पण अफवा पसरायला सुरुवात झालेली आहे. अफवा म्हणणार नाही, पण ते काय करतायत लोक, जी कोणी माहिती देत आहेत, तर ते इकडून एक गोष्ट घ्यायची, तिकडून एक गोष्ट घ्यायची, समोरून एक गोष्ट घ्यायची, पाठीमागून एक गोष्ट घ्यायची, त्या सगळ्या गोष्टींची एकत्रितकरण करायचं आणि त्याला एकच मुद्दा उचलायचा आणि आपल्यापर्यंत द्यायचा. असं करून ज्या गोष्टी केल्या जात आहेत ना, तर त्या गोष्टींचा मला खरं तर राग आहे. आता तुम्ही म्हणाल की तू पेन्शनच्या विरोधात बोलतोस, तू पेन्शन, अरे पेन्शन कोणाला नको आहे, मला पण हवी आहे की पेन्शन. पण या ज्या काही आपण पेन्शनच्या आशेवरती बसतो, पेन्शनच्या आशेवरती जे काय आपला टाइम वेस्ट करतोय, टाइमपास आपण करतोय, फक्त मला त्याचा विरोध आहे, मी त्याचा विरोध करतोय. तर हे कधी समजणार आहे. आता बघा, जून महिन्याची सुद्धा पेन्शन बाबतीत अफवा पसरायला सुरू झालेली आहे. पहिली म्हणजे जून महिन्याची पेन्शन 1 तारखेला येणार. दुसरी अफवा, जून महिन्याची पेन्शन पहिल्या आठवड्याच्या आतच पेन्शन येणार तुम्हाला. तिसरी अफवा म्हणजे आता ते जे काही पैसे, निधी जो काही लागतो पेन्शन वर्ग करण्यासाठी, जे काही लाभार्थी आहेत 2-2.5 काय आहेत, ते लाख म्हणा किंवा 5 लाख, 10 लाख, 20 लाख काय असतील, ते आकडा मला तर माहित नाही ऍक्च्युली, कारण अजून सर्वे झालेला नाही आहे त्याचा. तर तो जो काही आकडा आहे, तर त्या दिव्यांगांना जी पेन्शन लागते किंवा जो निधी लागतो, तर तो जे काही आपलं दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे, तर त्या विभागाला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे, किंवा ते जुळवाजुळव झालेली आहे. हे चौथी अफवा. आणि यावेळेस सगळ्या दिव्यांगांना पेन्शन येणार, ही 5वी गोष्ट. या 5 गोष्टी ज्या काही माहिती पसरत आहेत, तर यातल्या एकही गोष्ट खरी आहे की नाही आहे, आपण हे तपासून पाहिले का, आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे. मी एक का व्हिडिओ बनवतोय, कारण मला लगेच ती माहिती जशी तुमच्यापर्यंत पोहोचली, तशी तुम्ही मला विचारायला चालू केलात की आता 1 तारखेला 1 जूनला जे काही पेन्शन यायला सुरू होणार आहे, तर ते खरं आहे काय, खरं आहे काय, खरं आहे काय. अरे अजून मे महिन्याची पेन्शन येऊन 5-6 दिवस झालेले नाही आहे, तोपर्यंत आपण विचारू लागलोय. मे महिना आपला अजून संपलेला नाही आहे, तोपर्यंत आपण विचारायला लागलोय. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती विश्वास का ठेवायचा नाही हे मी सांगतो तुम्हाला. आणि ठेवायचं असेल तर ती तुमची जबाबदारी आहे, मला जबाबदार धरायचं नाही त्याच्याबद्दल, जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर. तर बघा, मे महिन्याची पेन्शन आपल्या किती तारखेपासून यायला चालू झाली, 11, 12, 10 तारखेच्या आत तर पेन्शन आपल्याला आलीच नाही, बरोबर आहे. पण GR कधी निघाला होता, परिपत्रक कधी निघालं होतं त्याचं, 30 एप्रिल 2026 रोजी निघालं होतं. म्हणजे 30 एप्रिल 2026 निघालं होतं. मग पेन्शन आपली यायला कधीपासून चालू व्हायला पाहिजे होती, 1 तारखेपासून. चला 1 तारीख राहू दे, 2 तारखेपासून, 3 तारखेपासून, 4 तारखेपासून, चला राहू दे, पहिलं 5 दिवस राहू दे, 5 तारखेपासून तर यायला चालू व्हायला पाहिजे होती. पण का झालं नाही, ती 10 दिवस का लेट आली आपली पेन्शन. आणि अजून किती दिव्यांगांची पेन्शन आलेलीच नाही आहे. एप्रिल असू दे, मे महिन्याची असू दे, ते आलेली नाही आहे. त्याचं उदाहरण घ्या. परत एप्रिल महिन्याची पेन्शन कधी आली आपल्याला, 29 तारखेला पेन्शन आपल्या खात्यावरती आली. ती पण 30% ते 40% दिव्यांगांच्या खात्यावरती आली, बाकीच्या दिव्यांगांच्या खात्यावरती आलीच नाही. मे महिन्याची पेन्शन पण सुरुवात झाली, फक्त 25, 30, 40% दिव्यांगांची आली खात्यावरती. नंतर जी पेन्शन आली 12, 13 तारखेनंतर, 14, 15 तारखेला म्हणा किंवा 16, 17 तारखेला म्हणा, ती पेन्शन आली. 2 महिन्याची ज्यांची तटली होती, मेची आणि एप्रिलची, त्यांची सलग 5,000 रुपये आले. म्हणजे आत्ता 2,500 रुपये आले. आणि नंतर
एक 15-20 मिनिटांनी 250 रुपये आले की नाही आले. मग इतकं अस्थिर गोष्टी आपल्या बाबतीत घडतायत. मग आपण कसं ठामपणे ठरवू शकतो की आपली पेन्शन ही 1 तारखेला किंवा पहिल्या आठवड्यातच येणार आहे. परिपत्रक काढून महिना उलटतो तरी पण ती पेन्शन येत नाही. सर्व्हर डाऊन करतात ते, म्हणजे पेन्शन वर्ग करण्यासाठी जे काही SS पोर्टल आहे तर ते डाऊन राहील किंवा ते कार्यरत राहणार नाही, काम करणार नाही असं सांगितलं जातं. पण ते ज्या वेळेला सर्व्हर डाऊन होतो ते डाऊन होतं तर ते सकाळी 7 पासून संध्याकाळी 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत चालू राहणार म्हणतात आणि त्याच्यानंतर लगेच पेन्शन तुमच्या खात्यावरती येणार म्हणून सांगतात. पण असं कधी झाले? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नंतरच आपल्या खात्यावरती पेन्शन आलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्या काही तुम्ही गोष्टी इकडून तिकडून गोळा करून ज्या काही एकत्रित करून आम्हाला तुमच्या मुद्द्यासाठी, तुमची पोळी वाजण्यासाठी किंवा तुम्हाला व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा तुमचा वाहवा होण्यासाठी, तुमची वाहवा होण्यासाठी किंवा तुम्हाला चांगलं म्हणण्यासाठी जे काही करताय तर ते प्लीज करू नका. कारण त्याच्यामुळे दिव्यांग आमचा हैराण होतोय आणि दिव्यांग इकडे तिकडे चौकशी करायला लागतोय आणि त्याचा अपमान केला जातोय बाकीच्या सगळ्या ठिकाणावरून. तर ते करू नका. आणि आपली पेन्शन यायच्या वेळेलाच येणार आहे. सरकारच्या ज्या वेळेला मनात असेल त्या पोर्टलचे ज्या वेळेला बटन दाबले जातील, ॲक्सेस केलं जाईल, त्यावेळेला आपल्या खात्यावरती ती पेन्शन येणार आहे. त्याच्यामुळे विनंती करतोय तुम्हाला की ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पसरवू नका. आणि जे लोक पसरवत आहेत तर ते पसरवू देत, त्यांचा तो वैयक्तिक जे काही संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. पण आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे, कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. तर एवढंच सांगायचं होतं. यातून तुम्हाला समजलं असेल की स्थिर अस्थिर गोष्टी सगळ्या समजल्या असतील ही आशा ठेवताना थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.